नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मी तुम्हाला सांगितलं काल मोगडा चालू आहे, तो मोगडा नाही आहे, हा सॉरी हा मोगडाच आहे. तो मी तुम्हाला असं म्हटलं पेरणी नाही आहे, हा मोगडा आहे. काय काय असतं मोगडा म्हणजे मोडामुडी असेल का काय. मोगडा, पाळी, पेरणी, नांगरायचं मला कळतं, नांगर म्हणतात ते. आता शेतकरी जो आता वाकला ना, ज्वारीची गंज लागेपर्यंत सुट्टी नाही बा. दसऱ्या गुढीपाडवा होळीपर्यंत, आणि मग 8 महिने शेती, 4 महिने आराम. आता आम्ही पाडव्यापासून, गुढीपाडव्याच्या नंतरपासून आम्ही निवांत आहोत. लवकर पेरणी केली की संक्रांतीला ज्वारी काढायला येते. पाऊस आला की आम्ही ज्वारी काढतो. पेरणीवर अवलंबून असतं. आता रोज कामच सुरू. आता अजून जास्तीत जास्त 15 दिवस महिलांना जरा कमी ताण आहे, नंतर खुरपणी चालू. हे पण आम्हाला पण असे सड याचला लावायचे आहेत बघा तिकडे. ते आताच मला म्हणलेले सड आहेत म्हणले रानात आपल्याला. मी म्हटलं तुम्ही आधी बघून यायचं का नाही, काय 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 नाही. उगाच घरी बसलो 2-3 दिवस आपण थोडं थोडं करून जमा केले असते. हे आता काय जाता, आता नाही जायचं आपल्याला. हे बघा, हे असे सड भावने कसं ढिगारा लावलाय. अशा सड आहेत तिकडच्या रानात आपल्याला आमच्या. हा, आणि ते आता म्हणले काय आता जाऊन दे, आकूला सांगू आम्ही 2 दिवस की करेल ती. लांबच्या रानातनं लोक आता हिथलं इथं ज्यांना चुले त्यांनी जाऊ ना रानामध्ये सड यायचून आणा. तुम्हाला एवढं रान लय होतं का नानी, एवढे सगळे सड उचलून आणून ढिगारा घालायचा ना. जेवण बघा याचं फुल झालंय. तो पाहतो एक डाकू गाड्याच्या मागे पळणारा. आपल्या कोंबड्या खडूक झालेल्या आहेत, त्यांना बसवायचे. कालपासून पाऊस ना 2-3 दिवस झाला आपल्याकडे पाऊस नाही बघा. आता ही रानातले पाळी पेरणी करायला त्यांनी वेळ दिला. पण पहा कसं उन्हाळ्यासारखं एकदम कडक कडक असं ऊन पडलेलं आहे. कडक ऊन पडलंय, कधी शिराळ कधी ऊन. पाऊस गेला आपल्या गावाला, आता पाऊस नाहीये. पहा वातावरण किती स्वच्छ आहे. दूध घालायला चालला का एवढा उशिरा? सुनील मते. असं आम्हाला ना जेवायचा पण मित्रांनो कंटाळ येतो. आम्ही कधीच उभा राहून जेवत नाही. ब्रुनो कधीच बसून जेवत नाही आणि हा कधीच उभा राहून जेवत नाही. ते बघा हळूहळू चालले. ते मग असे ठेवलेलं, सकाळी बिस्किट खाल्ले. तिकडे दिलं का? हे बघा हा ना कधीच उभा राहून असं जेवत नाही टायगर आपला. आणि ह्याला पुरतंय पण ह्याचं बसून. आणि आपला ब्रुनो कधीच बसून जेवत नाही. तो उभा राहून त्यांनी जेवण केलं. त्याचं जेवण झालंय निवांत. ते तेवढा रद्द असतो शिल्लक आमचा. आणि मला पण समाधान असतं यांचं शिल्लक राहिलं की. यांना बोलता येत नाही ना, थोडी भाजी दे किंवा थोडी भाकरी दे किंवा काय दे, थोडी दे. कसं झोपते बघ. रात्रभर एकदम जागरूक असतो. जर असं काय वाजलं काय दात खाऊनच पळतात नुसता. ते दात खाऊन पळतात. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथंच थांबते. पुन्हा रजा होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.